आम्ही गेल्या 3 महिन्यापासून सारखं एकही दिवस खंडन न करता ज्या अर्थी आम्ही आंदोलन करत आहोत, हे प्रशासनाने जबाबदारीने आता समजून घ्यायला पाहिजे की ज्याच्यावर अन्याय झाला तो सुद्धा मरायला मागे पुढे पाहत नाही। आमचं तोच खऱ्या अर्थाने निश्चय की आम्ही सर्व जे शेतकरी आहेत आता हे आम्ही आमच्यावर झालेला अन्याय आणि आम्ही मरणाला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही। ज्या अर्थी 3 महिने आम्ही अखंड अविरत कुठल्याही प्रकारच्या घरच्या दारच्या प्रपंचाचा लोकव्यवहाराचा विचार न करताना जर अखंड या ठिकाणी बसलो असेल तर निश्चित रूपाने आज तुम्हाला याची जाणीव व्हायला पाहिजे। त्यांच्या उत्तराची आम्ही सुद्धा आतुरतेने वाट पाहत आहोत। आपण तो अन्याय दूर नाही केला तर निश्चित रूपाने येणारा काल सुद्धा शासन प्रशासन आणि येणाऱ्या या सर्व ऐकणाऱ्या लोकांना सुद्धा अत्यंत अनाकलनीय असेल। आमच्या समृद्धी बाधित धरणे आंदोलनाचा सन्माननीय राठी सरांच्या नेतृत्वात जवळजवळ आम्ही सर्व शेतकरी हे 88 दिवस पूर्ण करत आहोत। आता 88 दिवस हे पूर्ण होत असताना शासन प्रशासनाचं लक्ष नाही असं आम्हाला अजिबात म्हणायचं नाही, पण गांभीर्याने जे शेतकरी म्हणून लक्ष द्यायला पाहिजे मला असं वाटतं ती भूमिका प्रशासन सुद्धा आमच्याशी राबवतं असं काय आम्हाला पाहायला सापडत नाहीये। 3 महिने म्हणजे 2च दिवस राहिले, 3 महिने कठोरतेने ज्या अर्थी आम्ही आंदोलन करतो त्या अर्थी आता प्रशासनाने हे समजून घ्यायला पाहिजे। आता पोलीस वगैरे आता सरांनी सांगितल्याप्रमाणे ते आम्हाला समजून सांगतात, कलेक्टर साहेब येतात ते समजून सांगतात। समजून सांगितल्यापेक्षा मला असं वाटतं की त्यांनी ही गोष्ट तात्काळ अंमलात आणून नेमकं कोणता मावेजा कोणत्या पद्धतीने आम्हाला शेतकऱ्यांचं मूल्यांकन काय, शेतीचं मूल्यांकन काय होईल, फळ बाग वगैरे सर्व झाड वगैरे जे काय आमचे असतील जे आमचं हक्काचं आहे त्यांचं नेमकं तुम्ही मूल्य काढलं काय हे सुद्धा आम्हाला अजिबात कळायला तयार नाहीये। आणि म्हणून आम्ही गेल्या 3 महिन्यापासून सारखं एकही दिवस खंडन न करता ज्या अर्थी आम्ही आंदोलन करत आहोत, हे प्रशासनाने जबाबदारीने आता समजून घ्यायला पाहिजे की 2 वर्ग जगात असे की ते मरणाला भेट नाहीत। पहिला म्हणजे एक रोगी आहे, रोगासन्न झालेला माणूस हा फक्त तो रोग नीट झाल्यापेक्षा सांगतो की देवा मला मरण जवळ करायचं। आणि दुसरा एक वर्ग असा आहे की ज्याच्यावर अन्याय झाला तो सुद्धा मरायला मागे पुढे पाहत नाही। आमचं तोच खऱ्या अर्थाने निश्चय की आम्ही सर्व जे शेतकरी आहेत आता हे आम्ही आमच्यावर झालेला अन्याय आणि आम्ही मरणाला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही। ज्या अर्थी 3 महिने आम्ही अखंड अविरत कुठल्याही प्रकारच्या घरच्या दारच्या प्रपंचाचा लोकव्यवहाराचा विचार न करताना जर अखंड या ठिकाणी बसलो असेल तर निश्चित रूपाने आज तुम्हाला याची जाणीव व्हायला पाहिजे। आता फक्त सन्माननीय भाऊ आणि मेघनाताई बोर्डीकर आमच्याकडून शासनाचे लोक येऊन गेले आणि त्याच्यामुळे आम्ही त्याच्याविषयी आशावादी आहोत की जसं चातकाच्या कणवे मेघू पाणी अशी धावे ते तर चराचे राघवे निवाले जेवी। चातक नावाच्या पक्षाकरताच हा पाऊस पडतो। मला असं वाटतं चातक नावाचा पक्षी जसा मेघराजाची आतुरतेने वाट पाहतो त्याप्रमाणे आम्ही त्या उत्तराची वाट पाहत आहोत। माऊलींनी सांगितल्याप्रमाणे एका वृक्षाच्या फांदीवर बसलेला काऊ त्या कावळ्याला पाहून माऊलींनी सांगितलं की हे काऊ उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडविल पाहू, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मन रंगले। म्हणजे माझ्या परमात्म्याचं दर्शन देण्याकरता आता मी आतुर झालेलो आहोत आणि तू शुभ संकेत घेऊन खऱ्या अर्थाने त्या परमात्म्याला सांगशील का? कारण जर तू हा शुभ संकेत सांगितला तर मी तुझे पाऊ सोन्याने मडविल। एवढंच नव्हे, जर तू त्या परमात्म्याच्या काही गोष्टी जर मला सांगितल्या तर 100% हे कावळा प्रामुख्याने तुला मी दही भाताची उंडी देईल तुझ्या तोंडी, पण सांग ना मला तो परमात्मा कधी भेटेल। जसं माऊलींनी परमात्मा भेटावा या आतुरतेने ज्या वृक्षावर जे जे पक्षी दिसतील त्यांना सुद्धा हाक अत्यंत अर्थ हाक मारून सांगितलं की मला तो परमात्मा कधी भेटेल। जसं ह्या आमच्या परमार्थामध्ये आम्ही आतुरतेने परमार्थ करतो आणि त्या परमात्म्याची वाट पाहतो। प्रपंचामधले हे सुद्धा आमचे बाधित, तसेच तुमच्या शासन प्रशासन सर्व आमचे येणारे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या उत्तराची आम्ही सुद्धा आतुरतेने वाट पाहत आहोत।
ते उत्तर आम्हाला अपेक्षित आहे। अन्यथा आता सर वकील साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे निश्चित रूपाने आम्ही अन्न त्याग करून सुद्धा आमची जीवन यात्रा परिपूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। कारण आम्ही रोग्यासारखे आणि आमच्यावर खऱ्या अर्थाने झालेली जी कठोरता अन्याय आहे, हा अन्याय दूर करण्याच्या दृष्टिकोनातून जर आपण तो अन्याय दूर नाही केला तर निश्चित रूपाने येणारा काल सुद्धा शासन प्रशासन आणि येणाऱ्या सर्व ऐकणाऱ्या लोकांना सुद्धा अत्यंत अनाकलनीय असेल। हे शासनाने प्रशासनाने आता लक्षात घ्यायचं आणि वेळीच आमचा निर्णय हा होईन तोपर्यंत परिपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण हालचाली केल्या पाहिजे। एवढाच संदेश या निमित्ताने आज या ठिकाणी मी देतो।